नावाच्या नगरीमध्ये एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता। दुःखाने त्रासलेला असा तो ब्राह्मण उदरनिर्वाहासाठी दारोदार भिक्षा मागत फिरत असे। एक दिवस तो ब्राह्मण भिक्षेसाठी गेला असताना त्याचे दुःख पाहून भगवंताला दया आली आणि भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याला प्रश्न विचारला, महाराज, आपण दुःखी होऊन पृथ्वीवर कशासाठी फिरतास ते मला सांग। ते ऐकताच त्या ठिकाणी तो गरीब ब्राह्मण वृद्ध ब्राह्मण सत्यनारायण प्रभूंना हात जोडून नमस्कार करून म्हणालेला, हे भगवंता, माझे दुःख दारिद्र्य नाही सेवण्याचा एखादा उपाय आपणास माहित असेल तर तो मला कृपा करून सांगा। असे सांगताच त्या ठिकाणी भगवंता प्रसन्न झालेले आणि म्हणाले, सत्यनारायण नावाचा जो विष्णू आहे तो सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण करून मनोवांछित फळ देणारे आहे। अशा या श्री सत्यनारायणाचे उत्तम व्रत तू कर। अशा प्रकारे पूजनाचे सर्व विधी विधान सांगून भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान पावलेले आहेत। या वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत तुम्ही अवश्य करीन असा ध्यास त्या गरीब ब्राह्मणाला लागला असल्या कारणामुळे दुसऱ्या दिवशी भिक्षेसाठी गेला असताना त्या दिवशी त्याला नेहमीपेक्षा दुप्पट भिक्षा मिळाली। अतिशय आनंद झालेला आहे। सत्यदेवाच्या कृपेने हे धन मिळाले आहे असे समजून त्याने उत्तम पिकलेली केळी, साखर, दूध, तूप, रवा हे सर्व समप्रमाणामध्ये सव्वाच्या मापाने खरेदी करून घरी आला आणि आपले बंधू बांधव इष्टमित्र परिवार यांच्यासह सत्यनारायण ऐकून सर्वांचे पूजन केले आहे। या पूजनामुळे तो गरीब ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त झाला। धन, धान्य, पुत्र, पौत्र इत्यादी संपत्तीने युक्त होऊन या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद स्वरूप मोक्षाला गेलेला आहे। एक दिवस हा ब्राह्मण वैभवामध्ये थाटामाटामध्ये सत्यनारायणाचे पूजन करत असताना 10 महिने व्याकुळ झालेले एक लाकडे विकणारा मूळ विक्या त्या ठिकाणी आलेला आहे। 10 महिने व्याकुळ झालेला असल्या कारणामुळे आपल्या डोक्यावरची लाकडाची मुळे त्याने बाजूला ठेवली आणि घरात जाऊन पाहतो ब्राह्मण सत्यनारायण पूजन करत आहे। ते पाहता त्या ठिकाणी थांबला, कथा श्रवण केली, तीर्थप्रसाद भक्षण केला आणि ब्राह्मणाला नमस्कार करून आदरपूर्वक प्रश्न विचारला, महाराज, आपण हे कोणते व्रत करत आहात? हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते मला सांगा। तेव्हा तो म्हणाला, अरे गोळीबिट्या, मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे श्री सत्यनारायणाचे व्रत आहे। याच्या कृपा प्रसादाने मला धनधान्य सर्व सुंदर लाभ झालेला आहे असे सांगतात। त्या ठिकाणी त्याला अतिशय आनंद झालेला आहे। त्या मुळीविक्याने ते व्रत त्या ब्राह्मणाकडून समजावून घेतले आणि नंतर घराच्या बाहेर आला। डोक्यावर लाकडाची मूळ घेतली, मनामध्ये निश्चय केलेला आहे की या गावामध्ये लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने सत्यनारायण पूजन करेन असा निश्चय करून गावात त्या ठिकाणी श्रीमंत लोक राहत होते।